नाश्त्यासाठी काहीतरी नवीन वेगळं आणि खूप टेस्टी असं बनवायचं असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। एका भांड्यात 2 वाटी रवा घेतला आणि 1 वाटी बेसन घेतलं, त्यात हळद घातली, मीठ घातलं चवीपुरतं आणि दही घालून मिक्स केलं। 1 वाटी दही घातलं। दही घालून मस्त फेटून घेतलं। गुठळ्या नको आपल्याला आणि पाणी घातलं। आपण जसं ढोकळ्याचं बॅटर तयार करतो तसंच बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। पाणी घालून छान फेटून घ्यायचं आहे आणि झाकून 15-20 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता त्यानंतर बघू, 3 बटाटे उकडून घेतले, त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातली आणि हळद, धणे जिरे पावडर, थोडं लाल तिखट कारण की आपण हिरव्या मिरच्या पण घातल्या आहे, थोडा सावजी मसाला घातला, चाट मसाला पण घातला थोडा आणि आमचूर पावडर घातलं आणि छान हाताच्या मदतीने छान मिक्स करून घेतलं। छान मॅश करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा आपलं पूर्ण मॅश झालेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊ आपण आणि हे बॅटर आता 15-20 मिनिटांनंतर आणखी थोडं फेटून घ्यायचं आहे। त्यात 1 पळी तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर आणखी छान फेटून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे आणि इनो घातलं 1 पॅकेट। थोडं इनोवर पाणी घातलं ॲक्टिवेट होण्यासाठी। आता हे पण छान मिक्स करून घेतलं। जास्त वेळ मिक्स करायचं नाही आहे इनो घातल्यानंतर। आता एक तडका पॅन घेतला, त्याला तेल लावलं आणि त्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे 1 पळी आणि त्यावर आपण बटाट्याचं जे मिश्रण तयार केलं होतं त्याची टिक्की तयार करून त्या बॅटरमध्ये घालायची आहे। वरून चिंचेचा सॉस घातला, तुम्ही टोमॅटो सॉस वगैरे काही पण घालू शकता, दही पण घालू शकता आणि वरून ते त्याच बॅटरनी झाकून दिलं। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच करायचं आहे आणि झाकून शिजू दिलं 1 मिनिटं। 1 मिनिटानंतर दुसरी बाजू छान शिजवून घ्यायची आहे, शेकून घ्यायची आहे। हे बघा किती सुंदर कलर आला आहे, छान ब्राऊन स्पॉट आले आहे। आता पण दुसऱ्या बाजूला पण थोडं झाकून अर्धा मिनिट शिजू द्यायचं आहे। छान फ्लफी होतात हे। आता आपण दुसरं करायला घेऊ। हे झाले आपले बन तयार नाश्त्याचे। आता दुसरं पण तसंच करून घेतलं। वर बटाट्याची टिक्की ठेवली, चिंचेचा सॉस घातला आणि वरून त्याच बॅटरनी पूर्ण झाकून दिलं। हे बघा असं झाकून ठेवलं 1 मिनिट। 1 मिनिटानंतर त्याला पलटवून घ्यायचं आहे। तेल सोडायचं आहे का आहे, बाजूबाजूला कडेनी तेल सोडायचं आहे थोडं। हे बघा पलटून घेतल्यानंतर छान असे ब्राऊन स्पॉट येतात आणि छान फ्लफी होते हा नाश्ता। पलटवल्यानंतर पण झाकून अर्धा सेकंद किंवा अर्धा मिनिट शिजू द्यायचं आहे। हे बघा मस्त कलर आलेला आहे, छान ब्राऊन स्पॉट आलेले आहे। हे बघा खूप टेस्टी होता हा नाश्ता। आपला नाश्ता झालेला आहे। आता मी तुम्हाला कट करून दाखवते। हे बघा आतमध्ये फिलिंग आहे बटाट्याची। हे बघा सगळे असे कट करून घ्यायचे आहे। खूप छान मऊ होतो, छान फ्लफी होतो हा नाश्ता।
मी याला बन म्हणते, तुम्ही काय नाव द्याल ते मला कॉमेंटमध्ये सांगा. आता त्याबरोबर हिरवी चटणी, तुम्ही कुठली पण चटणी घेऊ शकता किंवा सॉस बरोबर पण छान लागते, टोमॅटो सॉस बरोबर. वरून चिंचेचं सॉस घातलं, हिरवी मिरची तळलेली, कोथिंबीर घातली थोडी. हे बघा आपला नाश्ता रेडी आहे. ब्रेकफास्ट खूप टेस्टी, दिसायला पण खूप सुंदर दिसतो. हे बघा किती छान दिसत आहे. वाव. तुम्ही पण हा नाश्ता ट्राय करून बघा. अगदी झटपट आणि कमी वेळात होतो. पाहुणे आले तर पाहुणे पण खुश आणि तुम्ही पण खुश. मस्त, खूप छान कलर आलेला आहे, दिसतं पण खूप छान. कुठल्याही चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता हा नाश्ता. ट्राय करून बघा आणि एन्जॉय करा. वाव, मस्त, बढिया, जबरदस्त. करून बघा. बाय.